नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मंगळवार किंवा बुधवारी एक बातमी बघितली आणि मला हसावं की रडावं हे कळेना. याचं कारण असं की आता कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य काय आहे आणि त्याच्या भविष्यातल्या योजना काय आहेत, धोरणं काय आहेत, याचा आढावा घेण्यासाठी किंवा ते सगळं ठरवण्यासाठी अभिजित दीपके, जो या तथाकथित पक्ष आणि संघटनेचा संस्थापक आहे, त्याच्या संभाजीनगर मधल्या घरी या तथाकथित पक्षाच्या ठराविक निवडक कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची, म्होरक्यांची एक बैठक असल्याचं बघायला मिळालं. त्याचा फोटोही मी बघितला आणि म्हणून मला हसू आलं, कारण हे माझ्या दृष्टीने नवीन नाहीये. राजकीय अभ्यास करणारे, राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणारे जे लोक असतात, त्यांना अशा गोष्टी बघाव्या लागत असतात, त्यावर लक्ष ठेवावं लागत असतं आणि मी ठेवून असतो. कारण ही घटना नवीन आहे. तब्बल 15-1 वर्षापूर्वी अशाच प्रकारे जे आंदोलन एक सोशल मीडियातल्या प्रचारातून सुरू झालं आणि अख्खी दिल्ली ज्या आंदोलनाने आपल्या कवेत घेतली होती, ते इंडिया अगेन्स्ट करप्शन या ऑनलाईन संघटनेचं आंदोलन होतं, ज्यांनी देशातलं भ्रष्टाचार, करप्शन संपवण्यासाठी लोकपालची मागणी करत, लोकपाल कायद्याची मागणी करत जे आंदोलन छेडलं होतं, त्याची परिणिती पुढे काय झाली आहे मी आता तपशिलात परत नेहमीच्या जाण्याची गरज नाही. पण मला आठवतं, शेवटी त्याच्या समोर तत्कालीन मनमोहन सिंग सरकार सुद्धा झुकलं होतं आणि ज्या काही तडजोडी झाल्या त्यानंतर जंतर मंतर असो किंवा रामलीला मैदान असो, तिथलं आंदोलन आणि उपोषण अण्णा हजारे यांनी गुंडाळलं आणि अण्णा हजारे तात्पुरते काही वैद्यकीय उपचार घेऊन आपल्या मूळ मठामध्ये, म्हणजे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातल्या राळेगण सिद्धी या आपल्या गावामध्ये यादव बाबाच्या मंदिरात येऊन हजर झाले. मग काही दिवस गेले आणि आता या आंदोलनाची पुढची दिशा काय हे ठरवण्यासाठी त्या लोकपाल आंदोलनातले, अण्णा आंदोलनातले मोजके चेहरे, सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण, त्यानंतर कवी एक होते, त्यांचं नाव आता पटकन मला आठवणीत येत नाहीये, केजरीवाल वगैरे मंडळी, किरण बेदी, ही सगळी मंडळी, कुमार विश्वास नावाचे कवी प्रसिद्ध, ही सगळी मंडळी राळेगण सिद्धीमध्ये येऊन दाखल झाली होती आणि त्याला एक नाव दिलं जात होतं की अण्णा टीम, टीम अण्णा किंवा अण्णाची कोर कमिटी यांची बैठक आता राळेगण सिद्धीमध्ये भरलेली आहे आणि त्यामुळे लोकपाल आंदोलनाचं भवितव्य आणि पुढल्या आंदोलनाचं भविष्य ठरवायला वगैरे ही मंडळी आलेली आहे. फोटो वगैरे आले होते आणि नंतर ही मंडळी परत गेली. पुढल्या काळात जे काय झालं आणि आम आदमी पक्ष स्थापन झाला, त्यांनी काय एकूण दिल्लीचा बोऱ्या वाजवून टाकला हे नव्याने सांगायची गरज नाही. जी माणसं भ्रष्टाचार, करप्शन नको म्हणून निवडणुका लढवल्यानंतर आपल्याला सरकारी बंगला पण नको, सरकारी गाडी पण नको म्हणत होती आणि आपल्या पोटच्या पोरांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत होती, त्यांनी 10 वर्षात एखाद्या भ्रष्टाचारी राजाला लाजवेल असा एक शीश महाल उभा केला वगैरे वगैरे. हा इतिहास तुमच्या समोर आहे. पण त्याची बैठक सुद्धा, कोर कमिटीची बैठक राळेगण सिद्धीमध्ये झाली होती. हळूहळू करत केजरीवाल सकट सगळे लोक अण्णा हजारेनं विसरून गेले. एक सिसोदिया सोडला तर अण्णा हजारेंच्या, केजरीवालच्या सोबत त्या लोकपाल आंदोलनातला कोणी उभा राहिला नाही. एक एक करत त्याचे सहकारी त्याच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप करून वेगळे होत गेले आणि तरी केजरीवाल सांगत राहिला की हम तो सबसे कट्टर लोग है, हम कट्टर ईमानदार है.
अगदी तुरुंगात जायची पाळी आली तरी तुरुंगातून सरकार चालवीन इतका मी कट्टर इमानदार आहे, हा दावा केजरीवाल करत राहिले. आणि हळूहळू करत लोकांना त्या सगळ्या आंदोलनाचा विसर पडला. पण एक गोष्ट असते, समाजाची स्मृती ही लोकनेते राजकारणी समजतात तेवढी दुबळी नसते. समाजाची स्मृती अनेक दशकांची असते, कदाचित ती अनेक शतकांची असते. आणि म्हणून आंदोलनात येणारे चेहरे हे कसे मायावी राक्षस असतात याचा साक्षात्कार केजरीवाल यांनी गेल्या 15 वर्षात सगळ्या देशाला घडवलेला आहे. आपण राजकारणात पडणार नाही म्हणत म्हणत पक्ष स्थापन केला आणि बघता बघता थेट लोकसभेला 400 उमेदवार उभे करण्यापर्यंत केजरीवालनी मजल मारली होती. त्याची काहीशी प्रतिकृती आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4-5 वर्षापूर्वी बघायला मिळाली. ब्राह्मण मुख्यमंत्री बामण बामण म्हणून शिव्या घालत घालत जे मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं, त्याची सुरुवात अशीच अंतरवली सराटी नावाच्या गावातून झाली होती. मनोज जरांगे पाटील नावाचे गृहस्थ उपोषणाला बसले आणि तिथे कुठे छोटा लाठीमार झाला आणि बघता बघता सगळं व्हायरल 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 करत रान पेटवण्यात आलं. आणि ज्या वेळेला अशी काही परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस प्रसिद्धीचा झोत आपल्याकडेही थोडा वळावा म्हणून शरद पवारांसारखा दिग्गज माणूस सुद्धा अंतरवली सराटीला गेलेला होता. अनेक नेते गेले. अपवाद असेल तर तो तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. फडणवीस तिकडे फिरकले नाही, आजपर्यंत फिरकले नाही. पण सांगायचा हेतू असा की मग आंदोलनाची वेगवेगळी दिशा भरकटत गेली आणि एक दिवस आत्ताच्या आत्ता जातो सागर बंगल्यावर आणि माझ्या छातीवर हे बामणा तू गोळ्या झाड वगैरे अशी भाषा वापरत शिर्डीला आलेले मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी सोडून निघाले आणि पुढच्या गावात जाऊन थांबले. भाकर तुकडा तिथे खाल्ला आणि परत अंतरवली सराटीला परत गेले होते आणि हे आंदोलन पेटत गेले. नंतरच्या काळात त्यांनी अनेक तमाशे केले, अगदी मुंबई ओलीस ठेवली, पण पुढे काही निष्पन्न झालं नाही. काहीही निष्पन्न झालं नाही. कारण ज्या गोष्टी कायद्याच्या आणि घटनेच्या चाकोरीच्या पलीकडच्या असतात ते कितीही सामर्थ्यशाली सरकार असलं तरी त्याला बदलता येत नाहीत. आणि म्हणूनच या सगळ्या आंदोलनातला मराठा आंदोलनातला जो फुगलेला फुगा होता हा 2-3दा फुटला आणि आता त्या फुग्यात हवा भरायलाही कोणी तयार नाही अशी परिस्थिती आलेली. पण मला आठवतं की जेव्हा आता मुंबईला 2 कोटी मराठे घेऊन येतो अशी धमकी दिली होती लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि तुम्हाला मराठ्याची मतं नकोत का अशी धमकावणी मनोज भाऊ जरांगे संघर्ष योद्धा करत होते. त्यालाही देवेंद्र फडणवीस झुकलेले नव्हते, अर्थात आक्रमक पण झालेले नव्हते. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची आणि मराठा मतांची हवा निघून गेली. तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का असे इशारे वगैरे देत होते. लोकसभा निवडणुकीत एकेका मतदारसंघात 200-200 उमेदवार उभे करायची आवई सुद्धा उठलेली होती. पुढे काय झालं? ना विधानसभा ना लोकसभा कुठल्याही निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांचा कोणी लाडका उमेदवार उभा राहिला नाही किंवा त्याला डिपॉझिट जाणे इतकीही मतं मिळवता आली नाही. हा, मग निवडून आलेले मराठ्यांमुळेच आले, आमची मतं घेऊन आले असं सांगत सांगत जरांगे पाटील आपली अब्रू झाकून घेत राहिले. आज अशी परिस्थिती आहे की आपण अजूनही संघर्ष योद्धा आहोत हे जनमानसाला पटवण्यासाठी बिचाऱ्या जरांगे पाटलांना अधूनमधून अशी काहीतरी आंदोलनाची नाटकं करावी लागतात. आता त्यांनी परत एकदा इशारा दिलेला आहे की दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसतील तर 29 ऑगस्ट पासून नव्याने आंदोलन सुरू करणार वगैरे. म्हणजे काय करणार याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं, त्यांच्या समर्थकांकडे नसतं.
पण एक घोषणा द्यायची, एक मराठा लाख मराठा, की त्याच्या मागे धावत सुटणारे अनेक भावना विवश होऊन अशा आंदोलनात स्वतःला झोकून देणारे अनेक लोक भाबडे असतात, त्यांचा बळी जातो आणि नेते नेते होतात असं. पण अंतर्वली सराटी हे राळेगण सिद्धी नंतर दुसरं एक मठ तयार झाला. जसा राळेगण सिद्धी हा अण्णा हजारेंचा मठ आहे, तसाच अंतर्वली सराटी हा मनोज भाऊ जरांगे पाटील यांचा मठ आहे. अधूनमधून त्या मठामध्ये दर्शनाला लोक येत असतात, बैठका होत असतात, कोर कमिटीच्या बैठका होत असतात. पुढे काय झालं कोणालाही कळत नाही. आणि मग एक दिवस अचानक जरांगे पाटील सांगतात आता आंदोलन थांबलं, आपण अत्यंत मोठं आक्रमक आंदोलन नंतर करणार आहोत. असं करून ते आपणच बसवलेला गणपती आपणच विसर्जित करून टाकतात. सांगायचा हेतू असा की नुकताच दिल्लीमध्ये जो कॉक्रोच नावाचा तमाशा झाला, त्यानंतर पंजाबमध्ये पेपर फुटलेला आहे, काय तर तुमच्या कर्नाटकमध्ये झालेलं आहे, झारखंडमध्ये झालेलं आहे. तिकडे फिरकायला यांना वेळ नाही. विचारलं तर दिपके, काय ते कोण, अभिजित दिपके, तो सांगणार की आता आम्ही आजारी आहोत. म्हणजे पेपर फुटीचा विषय देखील असेल, त्यांचे आजार वगैरे बघून झाला पाहिजे. राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात समस्या निर्माण होणार असेल तर ती सोडवायला नेत्यांना धावपळ करता आली पाहिजे. गेली 25 वर्ष नरेंद्र मोदी नावाचा एक नेता मुख्यमंत्री म्हणून आणि पंतप्रधान म्हणून सलग काम करतोय. तो कधी आजारी पडला अशी बातमी कोणालाही ऐकायला मिळाली नाही. करोना काळ सोडला तर मोदी हे आपल्या घरात अडकून पडलेत आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनाच्या कार्यक्रमात भाग घेत नाहीत असं आपल्याला कधीही दिसलं नाही. पण दिवसाचे 18-18 तास काम करून दिवसाला अर्धा डझन किंवा 10-12 मिटिंगा घेऊन किंवा जाहीर सभा घेऊन तो माणूस आजारी पडत नाही. पण वांगचुकला उपोषणाला बसून दिवसातून वेगवेगळ्या पक्वांनावर ताव मारणारा जो कोर ग्रुप आहे कॉक्रोच पार्टीचा, त्यामध्ये अभिजित दिपके, तो कोण सौरभ नावाचा आहे किंवा राका म्हणून आहे, हे मात्र आजारी पडतात. आजारी पडलेत की अपचन एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे असो, पण त्यांची एक कोर कमिटीची टीम दिपकेची कोर मीटिंग ही संभाजीनगरात झाली. याचा साधा सरळ अर्थ इतकाच मित्रांनो की ही आंदोलनाच्या तमाशाची किंवा नौटंकीची यात्रा आता राळेगण सिद्धी दिल्ली टू अंतरवली सराटी टू दिल्ली टू परत संभाजीनगरात येऊन थडकलेली. आणि संभाजीनगरात दिपकेच्या घरी आता ही कोर कमिटीची बैठक चालू आहे आणि त्याच्यात ते भविष्य ठरवणार आहे. मग उतावळ्या आणि उखावळ्या पाखाळ्या काढतच पत्रकारिता करणाऱ्यांना तुमचा पुढचा प्रोग्राम काय? तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही पक्ष वगैरे नाही, आम्ही दबाव ग्रुप तयार करणार. असे शेकडो दबाव ग्रुप देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात काम करत असतात. त्यांच्या नावावर कठपुतळ्या म्हणून नाचवल्या जातात आणि त्या कठपुतळ्यांना स्वतंत्ररित्या काही करता येत नाही. तुम्हाला आठवत असेल तर आम आदमी पक्षातून हाकून लावलेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी इंडिया स्वराज नावाचा काहीतरी पक्ष काढला होता. त्याचं काय झालं, त्या संघटनेचं काय झालं, कोणालाही पत्ता नाही. त्यानंतर इन्साफ के सिपाही नावाचं एक संघटन उद्धव ठाकरे यांचे नामवंत वकील कपिल सिब्बल यांनी काढलं होतं आणि त्याची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि देशभरच्या तरुणांना आवाहन केलं होतं की इन्साफ के सिपाहीमध्ये भरती व्हा. पण एक शिपूर्णा पण प्यून म्हणून कपिल सिब्बल यांच्या संघटनेत भरती झाला नाही. शेवटी त्यांनाच झुरळांची फौज कुठे निघाली त्या दिशेने पळत पळत जाऊन झुरळ पार्टीच्या सैनिकांना संरक्षण देण्यासाठी, कोर्ट संरक्षण देण्यासाठी एक वेगळा फंड उभारावा लागला. त्याचीही पत्रकार परिषद घेतली. पुढे काय झालं कोणालाही माहिती नाही. तर हे सगळं अळबावरचं पाणी असतं.
आळवावरचं पाणी नावाची आपल्या मराठीत जी एक उक्ती आहे की आळवावर इतकं आळवाचं पान जे असतं हे इतकं कोरडं असतं की त्याच्यावर पाणी पडलं तरी मोत्यासारखं दिसतं, पण पान हल्लं की ते पाणी पडलं आणि आळवाचं पाणी साफ राहतं, आळवाचं पान साफ राहतं. नेमकी तीच गोष्ट कॉक्रोच जनता पार्टीची. 4 दिवस त्यांना प्रसिद्धी मिळणार आहे आणि जोपर्यंत प्रसिद्धीचा झोत त्यांच्या अंगावर आहे तोपर्यंत कपिल सिब्बल असो किंवा तत्सम मंडळी, वेगवेगळ्या निराशाग्रस्त विरोधी पक्षांचे नेते हे त्यांच्या दारात गिरट्या घालणार आहेत. आठवतं ना, शरद पवार अंतरवली सराटीमध्ये जरांगेंच्या उपोषणापर्यंत गेले होते. तेच शरद पवार जंतर मंतरला कॉक्रोच जनता पार्टीच्या उपोषणाला भेट द्यायला गेले होते. कारण त्या निमित्ताने का होईना आपल्यावर थोडा प्रसिद्धीचा प्रकाश झोत पडावा ही अपेक्षा असते. मुद्दा इतकाच मित्रांनो की इतकं सगळं कल्लोळ करून आज झारखंडमध्ये जायला आपल्याला वेळ नाही, कारण आपण आजारी आहोत असं सांगणारे एक बैठक घेतात. तिथे त्यांचा राजकीय अजेंडा कळतो आणि आता हळूहळू अंडी पिल्ली बाहेर येत आहेत, जशी केजरीवालची आली तशीच यांची अवस्था होणार, या पलीकडे काय नाही. मला आठवतं फार पूर्वी 50-55 वर्षापूर्वी कधीतरी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मालकीचं आणि स्वतःचं असलेल्या व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक मध्ये मुंबईच्या सफाई कामगारांच्या संपाविषयी जॉर्ज फर्नांडिस यांचं एक व्यंगचित्र काढलेलं आठवतं की एका गटाराचं तोंड उघडून जॉर्ज फर्नांडिस बाहेर डोकावत आहेत आणि पावसाळा सुरू झाल्याचं असं ते चित्र होतं. पाऊस आला, मग आम्ही आलो. म्हणजे पावसाळी बेडूक जसे चिखल झाल्यानंतर जमिनीच्या भूगर्भातून बाहेर पडून सपाटीवर येतात, त्यापेक्षा आजकालची ही आंदोलनं जरा सुद्धा वेगळी नाही. हा, त्यासाठी एक नवा मठ तयार झालाय ज्याला दीपकेचं घर म्हणून संभाजीनगरचे लोक ओळखतात. जसं अण्णा हजारेंच्या घरी रामलीला आंदोलन संपल्यानंतर कोर कमिटी आली होती, मनोज भाऊ जरांगेचं आंदोलन संपल्यानंतर अंतरवली सराटीमध्ये मुठभर कुठच्या ज्या मराठा संघटना आहेत त्यांची एक बैठक झाली होती कोर कमिटीची. काहीशी तशीच बैठक आता या नव्या मठामध्ये भरलेली आहे. तिथे काय कीर्तन चालतं, मनन चालतं बघू आपण. निष्पन्न काहीही होणार नाही हे मी पहिल्यापासून सांगतोय. मनोज जरांगे पाटलांच्या वेळेला आणि डिपकेच्या आंदोलनाच्या वेळेला मी एक गोष्ट साफ सांगत होतो की तुमचा मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप होऊ नये एवढी काळजी घ्या. आणि आजही तेच सांगेन की भुरटेगिरी तात्पुरती चालते आणि जे लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात ते मीडियावाले सुद्धा जेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा मग तुम्हाला गर्दीशिवाय जगणं असह्य असतं आणि तेव्हा काय करायचं हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न असतो. असो, राळेगण सिद्धी ते अंतरवली सराटी ते संभाजीनगर अशी यात्रा थांबली. पुढचा मठाधीश कोण कुठून उपटतो त्याची प्रतीक्षा करू. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.